नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे. वैदिक सणांचे योग रहस्य भाग 25. कुर्म जयंती. वैशाख चतुर्दशीला कुर्म जयंती येते. हिंदू मंदिराचे प्रवेशद्वारी कुर्माची प्रतिमा असते. ती का तर भक्ताने भगवंतासमोर जाताना कुर्माप्रमाणे सर्वांग आणि मन आत ओढायचे म्हणजे अंतर्मुख करायचे असते. भगवंत गीतेतील 2ऱ्या अध्यायात म्हणतात, यदा असंहर्ते चायम कुर्मांगनीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. याशिवाय कुर्माचे महत्त्व समुद्र मंथनाचे प्रकरणात सांगितलेच आहे. कुर्म नाडी सिद्ध झाल्यासच मेरुदंडाचे साहाय्याने साधकाचे शरीरातील समुद्र मंथन होऊन देववृत्तींना अमृताचा लाभ होतो. समुद्रातून 14 रत्नेच का निघाली तर साधकाच्या शरीरात सप्तचक्रे असतात. प्रत्येक चक्रातून साधकातील देव आणि दैत्य वृत्तीनुसार 7 दुने 14 रत्ने निघणार. हीच ती समुद्र मंथनातील 14 रत्ने होत. 14 रत्ने निघाली म्हणून चतुर्दशीलाच कुर्म जयंती साजरी करतात. आजच्या चतुर्दशीला ही 14 रत्ने साधकाचे साधन शरीरातून निघतात. परंतु साधकागणिक ही चतुर्दशी त्याला 14 रत्ने प्राप्त झाल्यानंतर केव्हाही येऊ शकते. सर्वसाधारणांकरिता या अतुल अवस्थेचे स्मरण असावे म्हणून दर ग्रीष्मात चतुर्दशीला कुर्म जयंती साजरी करतात. समुद्र मंथन झाल्यावर आता तूर्त कशाचीच आवश्यकता नसल्याने पौर्णिमेला वैशाख स्नान समाप्ती होते. शनैश्वर जयंती. अमावस्येला शनै शनै चरणास्ता शनिग्रहाची जयंती येते. देवाची जयंती आपण समजू शकतो, पण जड अशा मानलेल्या शनिग्रहाची जयंती कशाकरिता करायची? ज्याला जन्मच आहे आणि मृत्यू नाही अशा अस्तित्वाची जयंती करायची असते. काय कारण आहे शनेश्वराची जयंती करण्याचे? एकदा शनेश्वराने आपल्या पृथ्वीला जीवदान दिले होते. त्याच्या त्या दयाद्र वर्तनाबद्दल आपण पृथ्वीवरील मानव अजूनही शनेश्वर जयंती साजरी करतो. फार प्राचीन काळातील गोष्ट आहे. खगोलशास्त्रज्ञांनी यातील रहस्य संशोधन करावे. अति प्राचीन काळी शनी ग्रह पृथ्वीकडे सरकू लागला. शनीसारखा प्रचंड ग्रह पृथ्वी निकट आल्यावर पृथ्वीचा नाश अटळ होता. त्यावेळी पृथ्वीवर दशरथ नावाचा राजा राज्य करीत होता. त्याचे गुरु वशिष्ठांना पृथ्वीचा नाश होण्याचे दुष्चिन्ह स्पष्टपणे दिसू लागले. त्यांनी दशरथाला एक दिव्य रथ आणि अस्त्र दिले. त्या रथावर बसून तो चंद्रावर गेला आणि तेथून आपल्या अस्त्रांचा मारा करून त्याने शनेश्वराचा पृथ्वीवरील हल्ला परतविला. ही कथा गणेश पुराणात आली आहे. शनी हा सूर्यपुत्र मानला जातो. सूर्यपुत्राचे म्हणजे तेजस तत्वातील काळ स्वरूपाचे साधकाच्या पृथ्वी तत्वावरील आक्रमण दशरथाने म्हणजे दशेंद्रिय संयत अशा साधकाने परतवून लावल्यास आश्चर्य नाही. परंतु या कथेत खगोलशास्त्रातील एक अतिप्राचीन इतिहास सांगितला गेला आहे. खगोलशास्त्रीय इतिहास सिद्धांत. खगोलशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास वरील कथेत आपल्या सूर्यमालेतील अतिप्राचीन काळच्या एका भयंकर घटनेचा इतिहास आहे. आज सूर्यमालेत पृथ्वीनंतर मंगळ आहे, परंतु लेखकाच्या मते हा मंगळ पृथ्वीपासूनच अलग फेकला गेलेला एक तुकडा आहे. चंद्र ज्या वेळेस गुरुग्रहापासून सुटून पृथ्वीच्या कक्षेत घुसला त्यावेळेस काही काळ पृथ्वीचे स्वांग परिभ्रमण बंद पडून पृथ्वीच्या एका भागावर सूर्याचे प्रखर ऊन सतत पडल्यामुळे तो भाग फुटून अवकाशात फेकला गेला असावा. पृथ्वीवर त्यामुळे जो प्रचंड खड्डा पडला त्याचे चिन्ह आजही पृथ्वीवर आहे. तो मंगळ खड्डा म्हणजे प्रशांत महासागर होय. प्रशांत महासागर आणि मंगळाचा व्यास जवळजवळ सारखाच आहे. मंगळालाही आपल्या भाषेत भौम वा भूमिपुत्र म्हणतात. त्यावरून मंगळ हा पृथ्वीचाच अंश असावा असे अनुमान निघू शकते. मंगळावर गेल्यावर तेथील प्रस्तराचे संशोधन होऊन तेथील आणि पृथ्वीवरील प्रस्तराचे आयुष्य जर सारखेच निघाले तर
व्यास कथेतील सिद्धांताचे महत्त्व जगाला पटेल. पृथ्वीपासून मंगळ ग्रह बाहेर फुटून पडण्यापूर्वी ही अति प्राचीन काळातील गोष्ट आहे. त्यावेळेस पृथ्वीनंतर मंगळ ग्रह नसावा. आज रोहिणी शक्ताचे रूपे तो असंख्य लघुग्रहाचा एक पट्टा गुरुग्रह आणि मंगळाच्या मध्ये दृष्टीस पडतो तो त्या काळात पृथ्वी आणि गुरुग्रहांमध्ये असावा. परंतु खगोलशास्त्रज्ञांच्या मते हा लघुग्रहाचा पट्टा म्हणजे रोहिणी शकट आज दिसते तसे अनेक लघुग्रहांचे नसून त्या कक्षेत पूर्वी फिरणाऱ्या एका मोठ्या ग्रहाचे काही आकाशस्थ दुर्घटनेमुळे तुकडे होऊन त्या तुकड्यांची स्वैर गती म्हणजे हा रोहिणी शक्ताचा पट्टा असावा. म्हणजे एका अतिप्राचीन काळी हे रोहिणी शकट नसून एखादा मोठा ग्रहच तेथे आपल्या कक्षेत फिरत असावा. शनी ग्रह याच रोहिणी शक्ताजवळ सरकला होता. त्यामुळे त्या स्थानी पूर्वी असलेल्या प्रचंड ग्रहाचा नाश होऊन त्याचे तुकडे झाले असावे. शनी ग्रह आणखी पृथ्वीकडे सरकतच होता. दशरथाने चंद्रावर जाऊन त्याचा हल्ला परतविला आणि तेव्हापासून पृथ्वी ग्रह आपले जीवन निर्वेद चालवित आहे. त्यावेळी शनेश्वराने पृथ्वीवर कृपाच केली म्हणायची. त्याचे स्मरण म्हणून अजूनही ज्येष्ठातील अमावस्येला शनैश्वर जयंती साजरी करतात. खगोलशास्त्रज्ञांनी यावर संशोधन केल्यास प्राचीन काळातील एका दुर्घटनेवर प्रकाश पडून खगोलशास्त्रातील ज्ञानात एक महत्त्वाची भर पडेल. परंतु आमच्या पुराण कथातील संशोधन अशा तऱ्हेने करण्याची बुद्धी आमच्यातील विद्वानांना होतच नाही. ते असल्या कथांतून भलते सलते निष्कर्ष काढून भारतीय जीवनाला तडा द्यायला पाहतात आणि त्यात धन्यता मानतात. भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.